तर आज आपण बाप आणि मुलीच्या नात्यावर थोडक्यात बोलणार आहोत. जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा बाप सगळ्यांना सांगत असतो की माझ्या घरी लक्ष्मी आली आहे. मी नशीबवान आहे खूप. कारण की सध्या बहुतेक घरामध्ये मुलं जन्माला येतात, काही काही ठिकाणी मुली जन्माला येतात, तेव्हा सगळेजण असं म्हणतात की जो नशीबवान आहे त्याच्या घरीच मुलगी जन्माला येते. मग बाप तिचे लाड करायला लागतो, तिला एकदम परीसारखं जपतो, तिचं सगळं शिक्षण वगैरे सगळं पूर्ण करतो. माझी मुलगी म्हणेल ते पूर्व दिशा अशा धोरणाने बाप तिचं सगळं सगळं मोठी होऊपर्यंत सगळं करतो. नंतर वेळ येते ती लग्नाची. इथं पण बाप कमी पडत नाही. इथं सगळं कर्ज वगैरे घेऊन मुलीचं लग्न केलं जातं. कारण की मुलगी सुखात राहावी सगळं केलं जातं. सासरच्यांचं पण मुलीसाठी सगळं केलं जातं. पण नंतर काही दिवसांनी जेव्हा परिस्थिती बदलते, मुलीला जेव्हा सासरी त्रास व्हायला लागतो, तेव्हा तिला आशा असते की आपल्या बापाने आपल्याला खूप लाडात सांभाळलंय, खूप काही केलंय आपल्यासाठी, आपण मागेल ते दिलंय. त्यामुळं मुलीला एकदम खात्री असते. मग ती मुलगी बापाकडे जाऊन तिचे त्रास असेल ते सांगते. पण तेव्हा बापाची बाजू थोडीशी बदललेली असते. कारण समाजाच्या दृष्टिकोनातून मुलीचं लग्न झालेलं आहे, मुलगी सासरी आहे आणि बापाची म्हणजे ज्या मुलीला त्यांनी एकदम लाडाने वाढवलंय, तीच मुलगी जेव्हा माहेरी जाऊन राहण्याचा विचार करते, त्रास होतो सासरी म्हणून, तेव्हा समाज काय म्हणेल हे विचार आडवे यायला लागतात. त्यामुळं मुलीकडं म्हणजे बाप असं म्हणतो की बाई, तू माझा विचार कर, तू समाज काय म्हणेल याचा विचार कर, समाज नाव ठेवल, आपल्या बापाला म्हातारपणाला हे असं त्रास देऊ नको, असे जेव्हा तिला सांगितलं जातं तेव्हा तिच्याकडं पर्यायच राहत नाही. नेमकं जगणं स्वीकारावं की मरण स्वीकारावं. तर मायबापांनो, मुलगी जर आपली त्रासात असेल तर तिला साथ द्या, धीर द्या आणि तुमची मुलगी ज्याप्रमाणे तुम्ही लाडात वाढवली, तिच्या सुखानं बघण्यासाठी तिला थोडीशी साथ द्या. श्री स्वामी समर्थ.